एका महिन्याला 5 किलो वजन कमी करणारा असा हा आजचा इतका चांगला सोपा डाएट आहे ना, जो सर्वांसाठी आपण घरामध्ये टिफिन बनवतो, जेवण बनवतो, ब्रेकफास्ट बनवतो, तोच आहे. काहीही स्वतःसाठी वेळ काढायचा नाही आहे किंवा स्वतःसाठी काही वेगळी रेसिपी काहीही करायचं नाही आहे. महागडे डाएट फॉलो करायचे नाही आहेत किंवा स्वतःला काही असं वेगळं आणून खायचं देखील नाही आहे. सिंपल जे घरच्यांसाठी बनवता तेच खायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे. पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय गोष्टी करायच्या, जे घरच्यांसाठी बनवतात तेच खायचं आहे, कशा पद्धतीने खायचं आहे. कारण की मला माहिती आहे हा व्हिडिओ मी स्पेशली याच्यासाठी घेऊन आली आहे ना, एका महिन्याचा हा डाएट प्लॅन असेल. हा डाएट प्लॅन तुम्हाला 1 महिना करायचा आहे. जसं की मी तुम्हाला बोलले की मी हा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आले की माझ्या स्टुडंट आहेत, ठीक आहे. त्या योगा करतात, वर्कआउट करतात, माझ्यासोबत सगळ्या काही गोष्टी फॉलो करतात. पण जेव्हा त्या जॉईन करतात ना, तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो किंवा मला एक रिक्वेस्ट असते की मॅडम आम्हाला ना सिंपल डाएट द्या. सिंपल म्हणजे कसा घरगुती डाएट द्या. तर मी म्हणजे त्यांचा मी तो डाएट कसा बनवते, त्यांच्या हाईट वेटनुसार त्यांचा मी तो डाएट बनवते, कस्टमाइज डाएट बनवते. मग मी विचार केला जर मी त्यांना बनवू शकते तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला त्यांच्यासारखा नाही पण अजून सोप्या पद्धतीने जर बनवून दिला तर तुम्हालाही तितकाच रिझल्ट भेटू शकतो. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. कोणाला पाणी पिल्याने पण वजन वाढल्यासारखं वाटतं, कोणाला दुसऱ्या दिवशीच 1 किलो वजन कमी झालेलं दिसतं. म्हणून प्रत्येकाच्या शरीरावरती फायदा वेगवेगळा भेटतो. पण प्रयत्न सोडायचा नाही आहे बघा. जर आपण काहीच नाही केलं तर ते वजन वाढणं थांबत नाही आहे, वाढतच जातं. पण प्रयत्न केले तर ॲटलिस्ट ते कमी कमी होत जातं. महिन्याला जर 4 ते 5 किलोचा रिझल्ट भेटला, अजून काय पाहिजे आपल्याला? काहीच नाही पाहिजे. हेल्थ चांगली राहते, आपले शरीर एकदम म्हणजे फिट राहतं आणि आपण खूप पॉझिटिव्ह फील करतो जेव्हा आपलं वजन कमी होत जातं. तर एका महिन्याचा डाएट तुम्हाला कसा फॉलो करायचा आहे, तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. एक लाईक करून घ्या, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ज्यांना डाएट होत नाही, महागडे प्रोडक्ट खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा पैसे घालून वेस्ट बसलेला आहात, तर हा डाएट त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत. सकाळी उठल्याबरोबर 1 महिना तुम्हाला ह्या गोष्टी पाळायच्याच आहेत. तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसेल. 1, 2, 4 दिवस, हप्ताभर करून रिझल्ट येत नसतो. हा रिझल्ट दिसतो तुम्हाला. आता तुम्ही आजपासून सुरुवात केली तर तुम्हाला 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस दिसणार आहेत. पण कंटिन्यू पुढे देखील करा. तुम्ही 1 महिना करा, मग तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. आता काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर खूप सिंपल आहे. काहीही वेगळं करायचं नाही, कोणतंही प्रोडक्ट वापरायचं नाही, काहीच नाही. जायचं किचनमध्ये, उठल्याबरोबर 2 ग्लास गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये 5-6 थेंब लिंबाचे ॲड करायचे, थोडंसं आपलं पिंक सॉल्ट, सेंद्रिय मीठ ॲड करायचं त्या 2 ग्लास कोमट पाण्यामध्ये आणि ते बसून प्यायचं. अर्धा 1 तासाने तुमचा पोट साफ होणार. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो देखील तुमचा क्लिअर होणार आहे. तुम्ही हे 1 महिना कंटिन्यू हेच पाणी प्यायचं आहे, काहीही वेगळं करायला जायचं नाही. अर्धा 1 तासाने तुमचं पोट साफ झालं, 2 तास तुम्हाला इथे काही खायचं नाही आहे, थोडंसं कंट्रोल करायचं. जर सवय असेल चहा, कॉफी, बिस्किट ह्या गोष्टींची, तर थोडं 1 महिनाभर ह्या गोष्टी सकाळी सकाळी खाणं बंद करा. खायचंही असेल तर त्याची क्वांटिटी, त्याचं कोणतं टायमिंग आहे ते पण तुम्हाला सांगते. आता जर तुम्ही 6 वाजता हे पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला 9 वाजता इथे तुमचा नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्यामध्ये सिंपल आहे, काय घ्यायचं तर काही वेगळं नाही करायचं. तुम्ही घरच्यांसाठी काय करता, भाजी पोळी करता का, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. फक्त चहा बिस्किटच खाता का, ते पण तुम्ही घेऊ शकता. किंवा काही वेगळं करता तुम्ही, स्प्राऊट म्हणजे उसळ बनवता, पोहे बनवता, उपमा बनवता, इडली बनवता, जे काही बनवतात ते तुम्ही घेऊ शकता. फक्त इथे काही नाही घ्यायचंय तुम्हाला. जर सकाळी सकाळी तुम्ही समोसा, वडा ह्या त्या गोष्टी ऑइली बनवून खात असाल, शिरा बिरा, तर ते थोडंसं टाळायचं. उपमा घेऊ शकता, गोड शिरा तुम्ही इथे सकाळी टाळायचा आहे. आता इथे क्वांटिटी मेन येतो, क्वांटिटीवरती सगळं खायचं आहे ना, घरच्यांसाठी बनवतोय तेच आपल्याला खायचं आहे, तर मग इथे मेन क्वांटिटीवरती जास्त फोकस द्यावा लागेल. तर इथे आपल्याला आज तुम्ही हा व्हिडिओ बघता, 1 बाउल तुम्ही रोजचा तुमचा ब्रेकफास्टचा म्हणजे तोच ठेवायचा आहे तुम्हाला 1 महिनाभर. त्यात मोठा घ्यायचा नाही, छोटा बाउल घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही भरून तुम्ही उपमा घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही उसळ घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही
जे तुमच्या घरामध्ये बनतंय ना तेच घ्यायचं आहे, पण तोच एक बाउल भरून घ्यायचा आहे. आता इथे चहा घेणाऱ्यांना काय करायचं, तर तुम्ही इथे चहा पण घेऊ शकता किंवा आता हे तुमचं खाणं झालं 9 वाजता, तुम्ही 1 कप इथे चहा घेऊ शकता. आता नाश्ता झालेला आहे भरपेट, मस्त वाटतंय. 2-4 दिवस तर क्रेविंग होतील थोड्याशा, कारण की ओव्हर ईटिंग करायची सवय आहे, खूप जास्त खायची सवय आहे. तर थोडंसं क्वांटिटी आपण कमी केले तर थोडंसं 2-3 दिवस वाटेल, अरे अजून खाऊ का, अजून खाऊ का? पण थोडंसं मनावरती कंट्रोल करायचं. तिसऱ्या दिवशीपासूनच तुम्हाला त्या क्रेविंग्स तुमच्या ऑटोमॅटिकच कमी होऊन जाणार. आता 9 वाजता ब्रेकफास्ट केला, 11 वाजताचा हलकी फुलकी आपली भूक असते, तर तेव्हा तुम्हाला काय खायचं, तर तिथे तुम्ही काय घेऊ शकता, 1 ग्लास ताक, ठीक आहे, एखादं फळ किंवा नारळ पाणी, अशा गोष्टी घ्यायच्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काहीच नाही खायचं मन करत, 2 ग्लास पाणी पिऊन घ्या, बस सिंपल आहे. आता इथे 12 वाजता 1 वाजता तुमचा दुपारचा जेवणाचा टाईम कधी आहे, 11 वाजताही जरी असेल तर तुम्ही 11 वाजता देखील खाऊ शकता. काय करायचं, पहिले आपल्याला ना फायबर घ्यायचं, म्हणजे काय, एवढं तर तुम्हाला करावंच लागेल, हो की नाही? तेव्हाच हा घरगुती डाएट प्लॅन पण होईल तुमचा आणि म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण येईल. तर हे का करायचं, जेवणाच्या अगोदर हे काय खायचं, तर फायबर. कारण की फायबर अगोदर खाल्ल्यामुळे तुम्ही जे नंतर जे कार्ब्स खाणार आहात ना, म्हणजे चपाती, भात, ह्या गोष्टी जर खाणार आहात ना, त्याची क्वांटिटी तुमच्या पोटामध्ये कमी जाणार आहे. जर तुम्हाला त्या पण गोष्टी सोडायच्या नाही आहेत आणि सर्वच खायचं आहे, तर मग तुम्हाला पहिले इथे हे फायबर हे घ्यावं लागेल. मग आता फायबर कशामध्ये आहे, तर तुम्ही 2 काकड्या घ्या, 2 गाजर घ्या, 1 टॅमॅटो घ्या, कांदा घ्या, पत्ताकोबी घ्या, असं मिक्स सॅलड बनवा मस्त. त्याच्यामध्ये काळं मीठ किंवा आपलं चाट मसाला वगैरे टाकून ते पहिले तुम्ही एक मोठा बाउल भरून ते संपवा जेवणाच्या अगोदर, आणि नंतर तुम्ही जेवायला घ्या. आता जेवणामध्ये तुम्ही घरच्यांसाठी काय बनवलेलं आहे, स्पेशल बनवलं आहे, सिम्पल बनवलं आहे, नॉनव्हेज बनवलं आहे, व्हेज बनवलं आहे, ते सर्व खा. फक्त पहिले एक लक्षात ठेवा की तुम्ही एक प्लेट भरून, मोठा बाउल भरून तुम्ही इथे सॅलड संपवलेलं आहे. ऑलरेडी तुमचं अर्ध पोट इथे भरलेलं आहे. मग तुम्ही नंतर तुम्ही काहीही खाऊ शकता जेवणामध्ये, चपाती, भात, नॉनव्हेज. फक्त प्रमाण थोडंसं, जर तुम्ही मस्त मसालेवाले तर्रीवाले खाणारे असाल तर थोडंसं ढवळून घ्या आणि खालचं खा. तरी तेल ऑइल हे थोडंसं कंट्रोल करा. झालं दुपारचं जेवण. आणि हे रोज करायचं आहे आपल्याला, एक दिवस नाही करायचं आहे, पहिलेच सांगितलं. 4 वाजता येतं, काहीतरी क्रेविंग्स होतात खाण्यापिण्याच्या, असं गोड खायची इच्छा होते, पॅकेट फूड असं खायची इच्छा होते, तर तिथे काय करायचं आहे तुम्हाला, मस्त मुरमुऱ्याचा चिवडा बनवून ठेवायचा घरामध्ये. त्याच्यामध्ये शेंगदाणे, बदाम, ह्या गोष्टी, हेल्दी गोष्टी ॲड करा, मनुके ॲड करा, त्याच्यामध्ये तुम्ही मखाणे ॲड करा. असं मस्त तुम्ही तुमच्यासाठी तूप घालून थोडासा तेलाचा वापर न करता तसा तुम्ही चिवडा बनवून ठेवू शकता. चटपटीत खायची सवय असेल तर हिरवी मिरची, एक कढीपत्ता असा मस्त तडका देऊन एक बाउल छोटा भरून, आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्लॅक चहा घेऊ शकता, ब्लॅक टी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. हे घेऊन तुम्ही 4 वाजताचा तुमचा स्नॅक्स टाईम संपवायचा आहे. हे पण तुम्हाला 1 महिनाभर करायचं आहे. आता संध्याकाळचं जेवण शक्यतोवर काय करायचं आहे, जर आपल्याला सर्वच गोष्टी खायच्या आहेत तर 9, 10, 11, 12 नाही वाजून द्यायचे जेवणाला. जर संध्याकाळी घरचे तुमच्या उशिरा येत असतील जेवणासाठी, तर तुम्ही त्यांना सांगा की मी 1 महिना असं असं करते, थोडासा सपोर्ट करा आणि मी अगोदर जेवून घेणार आहे. जर तुम्हाला तशी सवय नसेल तर तुम्हाला तेवढी सवय तुम्हाला लावावं लागेल, जर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये चेंज पाहिजे असेल तर. खरंच सांगते, खूप चांगला रिझल्ट येतो आणि खूप चेंज होतं आपल्या स्वतःमध्ये पण, बॉडीमध्ये पण, मनामध्ये पण, माइंडमध्ये पण. आपण वेगळ्या फिलिंग्स अनुभवतो. खरंच सांगते, हा माझा अनुभव आहे, माझ्या स्टुडंटचा रोजचे अनुभव असतात आणि मला ह्या गोष्टींचं खूप जास्त नॉलेज आहे. आता तुम्ही संध्याकाळचं जेवण 7:30 वाजेपर्यंत फिनिश करायचं आहे. घरच्यांसाठी काय बनवलं तेच घ्यायचं आहे. फक्त इथे चपाती भाताची क्वांटिटी एकदम कमी करायची आहे. 2 चपात्या खाताय तिथे अर्धीच चपाती घ्यायची आहे. 2 वाट्या भात खाताय तिथे अर्धीच वाटी भात घ्यायचं आहे. आता इथे डाळीचं प्रमाण, नॉनव्हेज खात असेल तर चिकनचं प्रमाण, ह्या गोष्टी थोड्याशा वाढवायच्या. आणि रात्रीचं थोडंसं अर्धच पोट भरायचं आहे. असं नाही की दुपारी खाल्लं आहे आणि रात्री पण ठुसून खाते, असं नाही आहे. मॅडमने सांगितलं सॅलड वगैरे खाऊन पोट भरून खा, पण थोडंसं शक्यतो रात्रीचं कमी क्वांटिटीमध्ये जेवण करायचं. आणि रात्री जेवण झाल्यावरती आपली 15-20 मिनटं शतपावली करून यायचं. आता ह्या सर्व गोष्टी 1 महिनाभर पाळायच्यात, खूप चांगला रिझल्ट पण येतो. आता याच्यासोबत अजून नियम काय पाळायचे, तर सिंपल आहे. 4 लिटर पाणी
गरमी आहे जास्त तर ॲटलिस्ट 3.5-4 लिटर पाणी हे पिलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. स्किन लूज पडणार नाही, अशक्तपणा, कमजोरी या गोष्टी होणार नाही आहेत आणि जास्त खाण्याच्या क्रेविंग्स पण होणार नाहीत. ठीक आहे. चांगली झोप घेतली तुम्ही 7 तासाची तुम्हाला तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आणि जेवढी चांगली रात्रीची झोप तेवढं शरीर आहे ना आपल्या बॉडीवरती फॅट बर्निंगचं काम करत असतं. म्हणून रात्रीची चांगली झोप घ्यायची, दिवसा नाही. या 2 गोष्टी झाल्या. बाहेरचं जंक फूड थोडंसं कमी करा, बंद करा म्हणत नाही आहे. जंक फूड आणि गोड पदार्थ खाणं कमी करा. क्वांटिटी कमी केली तरच रिझल्ट येणार. सर्वच सांगितलं सर्वच खायचं असं नसतं. रिझल्ट पाहिजे तर थोड्याशा गोष्टींवरती कंट्रोल करावं लागतात, तर तेव्हाच रिझल्ट येतो. या गोष्टी पाळायच्या आणि रिझल्ट घ्यायचा. थोडंसं शतपावली करायची. सकाळी वेळ असला तर अर्धा 1 तास तुम्ही योगा, एक्सरसाइज ह्या गोष्टी करायच्या आणि दिवसभर फ्रेश राहायचं, टेन्शन फ्री राहायचं. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ खूप इझी आणि सोप्या पद्धतीने घेऊन आली आहे, सांगितलेलं देखील आहे, तर फॉलो करायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते, लाईक करा आणि सबस्क्राईब करू शकता, फ्रीमध्ये आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला अजून उत्साह येतो चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. तर नक्कीच करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.